चमचमीत खायची सवय झाल्यामुळे साधं जेवण म्हटलं की खूप वेळेला कंटाळाच येतो. पण सध्याच्या या लाईफस्टाईलमध्ये असं सात्विक जेवणं ही शरीराची एक गरज आणि हेल्थसाठी अतिशय आवश्यक आहे. तर आज आपण पालकाची अगदी साध्या सोप्या रीतीने होणारी भाजी बघणार आहोत. अगदी माझा लहान मुलगासुद्धा ही भाजी आवडीने खातो. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे पालकाची एक जुडी व्यवस्थित धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे. लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, मिरची, कांदा आणि इथे तुरडाळ आणि मूगडाळ असं दोन्ही मिक्स घेतलं आहे. तुम्ही फक्त तुरडाळ किंवा फक्त मूगडाळसुद्धा घेऊ शकता. ही भिजवलेली मूगडाळ आहे. कमीत कमी 3 ते 4 तास भिजवत ठेवायची आहे. आणि पालक हा पौष्टिक असल्यामुळे महिन्यातून कमीत कमी 2 वेळा नक्की खावा. आता इथे भाजीसाठी मी कढईमध्ये 1 पळी तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये फोडणीला जिरं घालून घेते. जिरं तडतडलं की त्यामध्ये आपण जी लसूण घेतली ठेचून ती घालून घ्यायची. लसणीच्या पाकळ्या लहान आहेत त्याच्यामुळे 5-6 पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. आणि मिरची घेतली, हिरवी मिरची. हे हिरव्या मिरचीचं प्रमाण आपल्याला आवडीनुसार आपण कमी जास्त करावं. आणि या ठिकाणी मी 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता. तो व्यवस्थित यामध्ये परतून घेणार आहे. तर कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अगदी मंद गॅसवरती. कच्चा ठेवायचा नाही आहे. गॅसची फ्लेम जर हाय असेल तर कांदा वरून शिजल्यासारखा वाटतो पण प्रत्यक्षात कच्चा राहतो. त्यामुळे मंद गॅसवरतीच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की त्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा हळद घालून घ्यायची, छोटा चमचा. आणि हळदसुद्धा अर्धा मिनिट परतून घेऊन त्यामध्ये नंतर आपण जी भिजवलेली डाळ आहे ती घालून घ्यायची आहे. तर डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही. चणा डाळ वगैरे असेल तर शिजायला वेळ लागतो पण मूगडाळ किंवा तुरडाळ जी आहे ती आधीच आपण भिजवली, शिजायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे पाणी वगैरे घालून शिजवण्याची काही गरज नाही. वाफेवरती किंवा भाजी शिजताना शिजून जाईल. आता या ठिकाणी आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे म्हणण्यापेक्षा चवीपेक्षा थोडंसं कमी, कारण पालकाची भाजी शिजताना आळते त्याच्यामुळे त्या अंदाजाने बेतानेच जरा मीठ घालून घ्यायचं. आणि व्यवस्थित एखादं मिनिट आपण ही डाळसुद्धा परतून घ्यायची आहे. तर ही डाळ भाजी शिजताना शिजेल त्याच्यामुळे झाकण वगैरे ठेवून आधी शिजवायची गरज नाही. आता डाळ परतून झाली की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला जो पालक आहे तो घालून घ्यायचा. आणि हा पालकसुद्धा आपल्याला अर्धा ते 1 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आधी. तर इथे पालकाची ही जुडी जी मी घेतली होती एकतर ती फ्रेश होती आणि कोवळी होती त्याच्यामुळे पालक हा लवकर शिजेल. जर पालक खूप आधी घेतला असेल, फ्रीजमध्ये ठेवलेला असेल किंवा पानं जर जून वाटत असतील तर त्या ठिकाणी एखादा पाण्याचा शिंतोडा मारून भाजी शिजवली तरीसुद्धा चालू शकेल. भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. पालक कोवळा वगैरे असेल तर अगदी एका वाफेमध्ये सुद्धा भाजी शिजते. तर अशा प्रकारे व्यवस्थित परतून घ्यायची. आता या भाजीला पाणी सुटायला आधीच सुरुवात झालेली आहे. आता फक्त एक झाकण ठेवून द्यायचं आणि एखादी व्यवस्थित वाफ आणायची त्याला. तर एक वाफ आलेली आहे आता भाजीला. तुम्ही बघू शकता पाणीसुद्धा व्यवस्थित सुटलेलं आहे, डाळ शिजलेली आहे आणि पालकसुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे. या ठिकाणी जर तुम्हाला आवडत असेल तरच किंचित साखर टाकली तरीसुद्धा चालेल. आणि मीठ वगैरे कमी असेल तर या ठिकाणी ॲडजस्ट करून घेऊ शकतो आपण. आता आपली भाजी व्यवस्थित झालेली आहे. आणि आता यामध्ये ओला खोवलेला नारळ घालून घ्यायचा आहे. तर इथे 1 चमचा नारळाचा किस मी घेतलेला आहे. ओलं खोबरं आहे याच्यामुळे चव खूप अप्रतिम लागते. त्याच्यामुळे शक्यतो ही स्टेप स्किप करू नका. तर ही भाजी पौष्टिक पण आहे आणि चवीलासुद्धा खरंच उत्कृष्ट लागते की अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. तर अशा प्रकारे आपली पालकाची सुकी डाळ टाकून जी भाजी आपण करतो ती तयार झालेली आहे. गरमागरम भाकरीबरोबर खायला अप्रतिम लागते. तर अशा प्रकारे भाजी कधी तुम्ही केली नसेल तर नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.